हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आज फायनली मस्त होळीचा दिवस आलेला आहे. तर आज आम्ही जाणार आहे खालती, मस्त होळी पेटवणार आहे आणि तिथे आम्ही असे मस्त की नवरा नवरी जे नवीन नवरे नवरी आहेत ते मस्त फिरणार आहेत. तर हा ब्लॉग आज लवकर बघा आणि मस्त छान ब्लॉग आहे. तर याच्या पुढचे म्हणजे घरातले क्लिप्स मी घेईल, तिकडचे क्लिप्स कोणाला तरी दुसऱ्याला सांगेल. तर ब्लॉग हा लवकर नक्की नक्की बघा, खूप छान आहे. तर बघा. तो गाईज आता साडी नेसून झालेली आहे. आत्याकडे आले ते वर्षा आत्याकडं. तर तिने मस्तपैकी छानशी साडी माझी लग्नाचीच नेसवली आहे. तर आता मी घरी जाते, थोडाफार तयारी करते आणि मग सॉरी, चुकून गाणी चालू झालेलं गाईस. डायरेक्ट मी तिथे भेटते होळी जवळच. तर आता याच्या नंतरचे डायरेक्ट व्हिडिओज एकतर भाव घेईल माझा, नाही तर दुसरा कोणतरी घेईल, नाहीतर हे घेतील. मी घेणार नाही जास्त. बाकी मला पण दाखवा यार. हीच दिसते अख्ख्या व्लॉग मध्ये, मला दाखवत पण नाही. बघितला किती जवळ जवळ दाखवते. जाऊ दे, आता मी काळा दिसतो. 3 तासानंतर नवघर वरून आलेले आहेत आणि काय करत होते त्यांचं देवाला माहिती. 3 तास त्यांनी नक्की काय केलंय. आता घरी चाल. आता मी घरी जाते कारण मला लेट होईल. मेकअप पण बाकी आहे. आता नाहीतर साडी तर copyright नेसली पण मेकअप तर बाकी आहे. मेकअप करते आणि पटापट आपण भेटूया. चला गाईस, भेटूया नंतर. यस गाईस, हा आता मी रेडी झालेलो आहे. धनश्री पण रेडी होत आहे. दाखवतो तुम्हाला, थांबा. लुक दाखवतो. लुक बाप रे, नवरी नटली बघ कशी, एकदम खतरनाक. मी पण रेडी झालोय, फक्त टिकला लावायचा बाकी समर्थांचा. धनश्री पण रेडी झाली आणि आता आम्ही जाणार कुठे? शिमग्याला जाणार. शिमग्याला फेरा घ्यायला. तर बघत राहा गाईस. झाला अजून एक पिन आहे. हा तो बघ तिथे बघ पायाजवळ आहे. गाईस, लुक रेडी झालेला आहे. धनश्रीचा लुक दाखवतो. ये का लवकर. लुक बघा गाईस. डायरेक्ट कोलिंग बाय झाली. गाईस, ओव्हरऑल लुक खूप मस्त आलाय. तर आता आम्ही चाललोय फेरा मारायला. तर फोटो काढतो आणि खाली जातो, तेव्हा पण दाखवतो गाईस. रामाचं ध्यान गेलं सीतेवरी आणि सीतेचं ध्यान गेलं रामावरी. आणि जरा आतमध्ये गर्दी करू नये. ज्यांनी आतमध्ये गर्दी केली तरी कृपया बाहेर निघा. जरा बाहेरचे मंडळी आपल्याकडे आलेले आहेत, त्यांना महत्व कळू दे आपल्या होळीचं किती महत्व आहे ते. त्यामुळे आपल्या होळीचं महत्व कळू दे. जरा आतमध्ये पिढी नवीन निर्माण लक्ष. होळीचे पूजन झाले असेल, नवीन जोडपा होळीचे जर पूजन झालं असेल तर मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी होळी पेटवण्यासाठी घ्यायची आहे. आणि नवीन जोडप्याला विनंती करतोय की त्यांनी 3 राऊंड मारा. 3 होळी पेटण्याच्या अगोदर 3 राऊंड मारून घ्या. तुम्ही नऊवारी घालणार होती ना चला नवीन जोडपणे जरा बाहेर. राकेश चला घ्या. नाही झालं, चुकलं ते. उचल जा. 1000 रुपये द्या. 1000 रुपये द्या. पैसे जरा फोटो काढ. ब्लॉग
दक्षिण प्रूफ 1,001 रुपये हा. हे सोड हे 1,000 रुपये दे. नाही, घरचा नाही. घरी घरी इथे समाजाचा मॅटर आहे. स्ट्रगल. छोटे छोटे नवीन जोडप्याला विनंती करतोय का त्यांनी 3 राऊंड मारा. 3 होळी पेटण्याच्या अगोदर 3 राऊंड मारून घ्यायचे आहेत. करून घ्यायची आहे आणि जरा आतमध्ये गर्दी करू नये. ज्यांनी आतमध्ये गर्दी केली तरी कृपया बाहेर निघा जरा. बाहेरचे मंडळी आपल्याकडे आलेले आहेत, त्यांना महत्व कळू दे आपल्या होळीचं किती महत्व आहे ते. त्यामुळे आपल्या रिंगणामध्ये कोणी कृपया उभे राहू नये. फक्त जोडप्यांनी उभे आहे, सर्वांना दिसेल अशा कृपया नाही करू. बाहेरचे मंडळी आपल्याकडे आलेले आहे, त्यांना आपल्या होळीचं महत्व कळू दे जरा. आतमध्ये कोणी उभं राहू नये, फक्त नवीन जोडप्याशिवाय. नवीन जोडप्यां लक्षात ठेवायचं, जेव्हा होळी पेटणार तेव्हा 5 फेऱ्या मारायच्या आहेत. जर होळीसाठी घ्यायची आहे, होळीचे पूजन झाले असेल, नवीन जोडपा होळीचे जर पूजन झाले असेल तर मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी होळी पेटवण्यासाठी घ्यायची आहे आणि आतमध्ये जास्त कधी गर्दी करू नये. नवीन जोडप्याला विनंती करतोय की त्यांनी 3 राऊंड मारा. 3 होळी पेटण्याच्या अगोदर 3 राऊंड मारून घ्यायचे आहेत. या का देऊ आता जरा ये. लागतच थोडस गुड खावत नाही असं. जास्त नाही. मूर्छ झाले आज. नाही का कसं तरी होतं. त्याचा फासा आहे ना थोडा. लावलं का बोला. हा पण मला गिफ्ट आहे. काढा ना जाऊन तुम्ही काढा. हा पण गिफ्ट दिलाय पप्पांनी. एसी दिले. एसी दिया और चैन दिया है. सर का गोदरेजची एसी दिली. आता ही फिटिंग कधी होईल? उद्या घरी ना. कितना मज्जा ना आपका, कितना मज्जा ना. चलो चलो. आणि एक पोराची मजा आहे. मस्त कपडे बिपडे घेतलं. कसा वाटतो मग एसी बघून? आता थंड थंड वाटतं गाईस. आता लगेच थंड वाटतोय. अरे बघ मी घेणारच होतो ना. पप्पाने दिली ना गिफ्ट मध्ये. आता पप्पानीच दिली. आता हीच लावेल मी. आता याचीच हवा खातो. पप्पांनी एसी और चैन और कपडे कुठे गेले? कपडे तिकडे. कपडे दिया है ना. कितना मजा आपका, कितना मजा है ना. कितना मजा काय, हवा तर तूच खाणार आहेस ना. का तुम्ही नाही खाणार का? मी गरमीत पण झोपू शकतो गाईस. हो का? मी पहिल्या कपडे छान दिसतात. ते बघा कपडे किती भारी दिसत आहेत. मस्तपैकी कपडे शिवल्यात. वाव मस्त. राधाकृष्ण आहे. मस्त मस्त. कसं वाटतं गाईस लुक? छान वाटतं. तुम्ही किती छान दिसते.
मस्त वाटते मी. मस्त केसांचा साडी अर्धा निघलाय माझा. चांगला दिसतोय असू पण. दे पण. सो गाईस, आता होळी झालेली आहे. तिथे पेटून आणि खूप मजा आली. आम्ही खूप मस्त फिरलो. खूप मस्त ब्लॉग आलेला काहीच. आणि हा ब्लॉग पण खूप जणांकडे पसरवा. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये खूप सारं प्रेम द्या गाईज. बाय बाय. टेक केअर.